पत्रकारांसाठी मोफत रुग्णवाहिकेचे नाशिक येथे लोकार्पण। राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा उपक्रम। आढावा बैठक संपन्न। राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी राज्यातील पहिल्या मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण नाशिक येथे रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले। यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती। या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करून असा उपक्रम संपूर्ण राज्यभरात राबविण्याचा मानस श्री सूर्यवंशी यांनी व्यक्त केला। नाशिक येथील हॉटेल गोदावरी येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा 7वा वर्धापन दिन 17 डिसेंबर 2023 रोजी संपन्न करण्यात आला। या निमित्ताने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष संतोष जाधव, अन्याय अत्याचार निवारण समितीचे राज्य अध्यक्ष उपाध्यक्ष चंद्रकांत वाळुंज, राज्य अध्यक्ष अन्याय अत्याचार निवारण समिती कल्याणी धोंडगे मॅडम, महिला विभागाचे राज्य कार्याध्यक्ष मनीषा पवार, पोलीस मित्र समितीचे राज्य अध्यक्ष आनंद दानी आदी उपस्थित होते। यावेळी सूर्यवंशी यांनी संघाच्या मागील वाटचाली संदर्भात रायगड जिल्ह्याचे विशेष कौतुक केले। 2024 मध्ये रायगड जिल्ह्याची संपूर्ण टीम पुन्हा सक्रिय होऊन काम करण्याचा विश्वास व्यक्त केला। तसेच संघातील सर्व पदाधिकारी आपल्या स्वखर्चाने बैठकीस उपस्थित राहतात, यासाठी सर्वांचे अभिनंदन केले। नाशिक जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी मोफत रुग्णवाहिका सुरू करण्यात आली। हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय असल्याचे सांगून याबद्दल नाशिक जिल्ह्यातील रफिक सय्यद व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक सूर्यवंशी यांनी यावेळी केले। राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची रुग्णवाहिका ही प्रथमच नाशिक जिल्ह्यातून सुरू करण्यात आली असून असा उपक्रम संपूर्ण राज्यभरात राबविण्याचा मानस श्री सूर्यवंशी यांनी व्यक्त केला। यावेळी राज्य अध्यक्ष संतोष जाधव, रफिक सय्यद, कल्याणी धोंडगे यांनी आगामी वाटचालीविषयी आपले विचार व्यक्त केले। पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील पत्रकारांसाठी पहिल्या मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण यावेळी करण्यात आले। तसेच नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख सुखदेव खुर्दल यांचा वाढदिवस पुरोगामी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सहदेव जाधव व उपाध्यक्ष संदीप काळे यांनी नगर जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला। बैठकीला अहमदनगर, रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब आसवले, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत बिरारी, नाशिक शहर अध्यक्ष निळकंठ जाधव, अलीम शेख, मुख्तार शेख, अल्ताफ पठाण, मनोज सौदे, अन्याय अत्याचार निवारण रायगड जिल्हा कार्याध्यक्ष नितीन जाधव, संघटक सचिन गायकवाड, अन्याय अत्याचार निवारण समिती तालुका अध्यक्ष दत्तू ठोके, अमोल आणि काही पदाधिकारी समितीच्या पद्मा घोडके, सुखदेव भालेराव, शेखर सोनवणे, बालगान तालुका उपाध्यक्ष भगवान पवार, तालुका संघटक सचिन सोनवणे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक जिल्हा अध्यक्ष तथा राज्य संपर्क प्रमुख रफिक सय्यद यांनी केले। कानोसा न्यूज, संगमनेर। जय भारत, जय भारत। छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण खऱ्या अर्थाने वैचारिक वारस आहोत आणि त्यांचा आदर्श ठेवून आपण ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली राजधानी रायगड येथे स्थापन करून
संपूर्ण महाराष्ट्रावर स्वराज्य स्थापन केलं. त्याचप्रमाणे त्यांचंच अनुकरण किंवा त्यांच्याच आशीर्वादाने आपण राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची सुरुवात ही रायगड जिल्ह्यामध्ये. मित्रांनो, रायगड जिल्ह्यामध्ये हे पुरोगामी पत्रकार संघाचं छोटस रोपट हे लागलं आणि तेथील स्थानिक माझ्या रायगड जिल्ह्यातील जे आता पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांचं मला योगदान लाभलं आणि त्यांच्या सोबत अनेक अशी तिथे छोटी मोठी कामं आम्ही संघाच्या वतीने पत्रकारांचे प्रश्न असतील किंवा सामाजिक काही विषय असतील ते सर्व विषय घेऊन त्या रायगड जिल्ह्यात आम्ही कामाला सुरुवात केली. आणि बघता बघता त्या रायगड जिल्ह्यात 1 नाही 2 नाही 3 वर्धापन दिवस या रायगड जिल्ह्यातील त्या पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत करून तिथे यशस्वीपणे केले. परंतु आता काही कालाच्या ओघात त्यांच्या काही आर्थिक अडचणी असतील, काही अडचणी असतील म्हणून ते थोडस रायगड जिल्ह्याचं काम जरी आता थांबलं असेल, पण मला आशा आहे आणि इथे जे रायगड जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित आहेत ते नक्कीच 2024 मध्ये यशस्वी काम पूर्वीसारखं करतील ही मला आशा आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढे ही घोडदौड आपण विदर्भ, पूर्ण विदर्भ जिल्ह्यात म्हणजे महाराष्ट्राचा जो शेवटचा जिल्हा आहे चंद्रपूर, गडचिरोली, तिथे पुरोगामी पत्रकार संघ पोहोचली. त्याचं कारण आणि त्याचं सर्व श्रेय की ज्या वेळेस पत्रकारांवर अन्याय झाले तिथे आमच्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचं वाघाचं असं नेतृत्व किंवा आमची बुलंद तो संतोष जाधव तिथे पोहोचले. त्यांच्यावर अन्याय होणार असेल तिथे संतोष जाधव जाऊन तिथे पोलीस स्टेशन असो किंवा प्रत्येक ठिकाणी संतोष जाधव तात्या यांनी जाऊन तिथे अन्याय दूर केले. आणि संतोष जाधवांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आता 36 जिल्ह्यामध्ये आपल्या पुरोगामी पत्रकार संघात काही जिल्ह्यात जरी सक्रिय नसतील पण काही जिल्ह्यात सक्रिय काम सुरू आहे. परंतु आताच ते म्हटले की नाही, आपल्याला 2024 मध्ये निश्चित बदल करायचा आहे, परंतु आपल्याला थोडासा मागचा आपल्या ज्येष्ठ सगळ्या पत्रकार पुरोगामी पत्रकार संघाच्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल असेल, यांनी जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने आम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुरोगामी पत्रकार संघाचा पाया रचू शकतो आणि आज खऱ्या अर्थानं तो रोपटच आहे अजून, परंतु ते रोपट चांगलं भरत आहे. सर, सांगायला आनंद असा वाटतो की 2024 मध्ये ठीक आहे, आम्ही गेल्या 2 महिन्यापासून थोडं कमी पडलो असेल, कारण काही म्हणजे दुःखद घटना काही आमच्या परिवारांमध्ये घडून गेल्या आणि त्या कारणानं आम्हाला 2 महिने थोडंसं विश्रांती मिळाली. परंतु हेच कार्य आम्ही खऱ्या अर्थाने 2024 मध्ये चालू ठेवणार आहोत आणि चांगल्या प्रकारे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुरोगामी पत्रकार संघ वाढणार आहे. माझ्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना मी हेच सांगेल का प्रत्येक जिल्ह्यात काम करत असताना कोणता पत्रकार हा दुसऱ्या संघटनेशी संलग्नित असेल तो फोडायचा हे अजिबात माझं मत नाही, परंतु त्या पत्रकाराला खरंच त्या संघटनेत न्याय मिळतो का, आपण तो न्याय मिळवून देण्याचं काम प्रत्येक पदाधिकाऱ्याने त्या पत्रकारासाठी केलं पाहिजे. विशेष करून महत्वाचा मुद्दा जो आहे मागील बैठकीमध्ये पण मी मांडला होता की सर प्रत्येक जिल्हा वाईज जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक पत्रकार संघासाठी म्हणजे पत्रकार संघासाठी नाही परंतु प्रत्येक पत्रकाराला त्या ठिकाणी पत्रकारांना बसण्यासाठी व्यवस्था केलेली गेली पाहिजे. त्यासाठी एक पत्रकार भवन जो आपला मुद्दाच आहे आणि हा मुद्द्याला जोर प्रत्येक जिल्ह्यातून जर दिला गेला तर नक्कीच शासनाला त्या ठिकाणी लक्ष घालावं लागेल आणि एक पत्रकार भवन जिल्ह्याच्या ठिकाणी असायला हरकत नाही. कुठलाही पक्ष असेल तो पत्रकार म्हणजे त्या ठिकाणी त्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपलं ऑफिस चालू करू शकतो. तर मला असं म्हणायचं आहे का शासनाने बी थोडं लक्ष देऊ ना, पत्रकार काय पैशावाले नसतात, पत्रकारांना कुठला पगार नसतो, त्याच्यामुळे पत्रकार आपली नोकरी घेतो आणि प्रत्येक ठिकाणी स्पॉटला जाऊन त्या ठिकाणी विजिट देतो आणि लोकांपर्यंत आपली बातमी कशी पोहोचल म्हणजे एक सामाजिक कार्य तो त्या ठिकाणी करत असतो, धडपड करत असतो. खऱ्या अर्थानं या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना माझी विनंती असेल की प्रत्येकाने आपला जो पत्रकार तळागाळात असेल त्याची समस्या ओळखा आणि त्याला आपल्या पत्रकार संघामध्ये येण्यासाठी तयार करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. मी पण